सर्वांना नमस्कार। आज 22 जुलै पाय अप्रॉक्सिमेशन दिनाचे औचित्य साधून प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित वेबिनारमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। माननीय श्रीयुत संदीप संघवी शिक्षण उपसंचालक कार्यालय यांचे मनपूर्वक स्वागत। ज्यांचे मार्गदर्शन सहकार्य कायमच राम मुंबईला लाभते असे माननीय श्रीयुत पालकर साहेब शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई यांचे देखील मनस्वी स्वागत। माननीय देवीदास महाजन शिक्षण निरीक्षक दक्षिण विभाग, माननीय नितीन बच्छाव शिक्षण निरीक्षक पश्चिम विभाग आणि माननीय मुश्ताक शेख शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग यांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संवादक अमोद कारखानीस यांचेही मनपूर्वक स्वागत। तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मुंबईचे प्रेरणास्थान माननीय श्रीमती संघमित्रा त्रिभुवन उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांचे देखील मनस्वी स्वागत। तसेच नोडल ऑफिसर ऑफ राम मुंबई माननीय मनीषा पवार ज्येष्ठ अधिव्याख्याता यांचे मनपूर्वक स्वागत। माननीय श्रीमती मृणाल पोद्दार अधीक्षक राम मुंबई यांचे मनस्वी स्वागत। उपस्थित सर्व विषय सहाय्यक तसेच सर्व विषय साधन व्यक्ती, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांचे मनपूर्वक स्वागत। असं म्हटलं जातं, कार्यक्रमाच्या पूर्ततेसाठी नियोजन हे हवेच, पण कार्यक्रम यशस्वीतेसाठी ईशाचे आशीर्वादही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे आणि या सुंदर परंपरेचे जतन करूया। या आभासी वातावरणात समयीच्या उजळतील वाती मान्यवरांच्या शुभहस्ते प्रज्वलित करूया ज्ञानज्योती। आजचे प्रमुख वक्ते माननीय श्रीयुत अमोद कारखानीस आणि माननीय त्रिभुवन मॅडम, माननीय पवार मॅडम आणि उपस्थित मान्यवर यांना मी विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या वेबिनारचे उद्घाटन करावे। धन्यवाद मान्यवरांचे। आपल्या विविधांगी विचार आणि कृतीतून या कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये ज्यांनी विविध विषयांच्या वेबिनार मालिकेमधून नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून शिक्षण क्षेत्रात एक नवनिर्मितीचा आदर्श घालून दिला आहे, अशा माननीय संघमित्रा त्रिभुवन उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांना शुभेच्छा संदेशासाठी मी विनंतीपूर्वक आमंत्रित करते। माननीय त्रिभुवन मॅडम। सर्वांना नमस्कार। प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या वतीने कोविड-20च्या कालावधीमध्ये या कार्यालयाकडून अनेक विविध विषयांना घेऊन उपक्रम राबविण्यात आलेले आहेत, वेबिनार आयोजित करण्यात आले आहेत। आज पाय अप्रॉक्सिमेशन डे या निमित्ताने या वेबिनारमध्ये मार्गदर्शक म्हणून आज आपल्या समवेत माननीय श्रीयुत अमोद कारखानीस सर उपस्थित झालेले आहेत। सरांचे मी मनापासून स्वागत करते। नमस्कार सर। तसेच बृहन्मुंबईचे मनपा शिक्षणाधिकारी माननीय श्री पालकर साहेब, विभागीय शिक्षण उपसंचालक बृहन्मुंबई माननीय श्री संघवी साहेब, एपीओ, विविध अधिकारी वृंद, सन्माननीय मुख्याध्यापक व शिक्षक, त्यांच्या शाळेतील इयत्ता 8वी ते 10वीचे विद्यार्थी, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या माननीय वरिष्ठ अधिव्याख्याता पवार मॅडम, माझे सहकारी सर्व अधिकारी, विषय सहाय्यक, आयईटीचे साधन व्यक्ती, विषय साधन व्यक्ती, आपण सर्व उपस्थित झालात। आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि पाय अप्रॉक्सिमेशन डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पाय अप्रॉक्सिमेशन डे हा जगामध्ये इतरतः विशेषतः अमेरिकेमध्ये पाय डे म्हणून साजरा केला जातो। आपण भारतीय 22 जुलै रोजी अंदाजित दिवस साजरा करतो, कारण आपण दिनांक आधी लिहितो आणि मग महिन्याचा क्रमवारीनुसार अंक। पाय म्हणजे काय हे सूत्र कळण्याच्या अगोदर मला शारीरिक दृष्ट्या पायाचे महत्व माहित होते आणि माझ्या माहितीनुसार माझ्यासारखेच गणिताचे नावड दर्शवणारे अनेक जण होते, ते पण पायावर उभे राहणे किंवा पाय असल्याशिवाय पुढचे पाऊल टाकू शकत नाही वगैरे वगैरे विचारांचे। असो,
माफ करा विद्यार्थी मित्र हो, शालेय शिक्षणात काही स्थिरांकांची आपली ओळख होते. त्यातील हा महत्वाचा आकडा म्हणजे पाय. आपल्याला पायची ओळख होते तीच कोणत्या तरी सूत्रामध्ये व त्याची किंमत सांगितली जाते. 22 सप्तमांश किंवा दशांश म्हणजे 3.14 अशी. पाय ही एक अपरिमेय संख्या आहे. अंकशास्त्रीय दृष्टिकोनातून पाय कन्सेप्ट समजण्यासाठी माझ्यासाठीच बराच कालावधी हा कठीण होता. अजूनही पायची किंमत ठरवताना मनात संदिग्धता असते, परंतु जागतिक स्तरावरील अनेक कोडी सोडवण्यासाठी पाय हाच मूळ आधार असतो. पायचे महत्व विज्ञानात तर आहेच, त्याशिवाय खगोलशास्त्रामध्ये जास्त आहे. अशा या पाय संबंधविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या समवेत गणित तज्ञ आदरणीय श्री कारखाने सर उपस्थित आहेत. त्यांना सत्र घेण्यास आमंत्रित करते आणि विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावे. पुनश्च सर्वांना मी पाय अप्रॉक्सिमेशन डेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. सुपरिचित असणारे आजचे प्रमुख वक्ते माननीय अमोद कारखानीस यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीमती नम्रता परब, विषय सहाय्यक विज्ञान. धन्यवाद काकडे मॅडम. आजचे आपले तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी IIT पवई मधून एमटेक केले असून त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स व सॉफ्टवेअर या क्षेत्रात सुमारे 30 वर्ष नोकरी तसे संशोधन केले आहे. परंतु नोकरीच्या एका टप्प्यावर त्यांना असे वाटले की आपल्याला जसे चांगले शिक्षण मिळावे त्याचप्रमाणे इतरांनाही चांगले शिक्षण मिळायला हवे आणि म्हणूनच त्यांनी समाज ऋण फेडण्यासाठी रेव टेक्नॉलॉजी या कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट या पदाचा राजीनामा देऊन संपूर्ण वेळ शालेय शिक्षणाच्या कामाला स्वतःला वाहून घेतले. अमोद कारखानीच्या सरांनी एकलव्य मध्य प्रदेश येथील बरोबर प्रयोगात्मक विज्ञान यावर 20 पेक्षा अधिक काळ स्रोत व्यक्ती म्हणून काम केले आहे. त्याचप्रमाणे नवनिर्मिती संस्थेचा संस्थापक सदस्य व त्यांच्याबरोबर कृतीयुक्त गणित शिक्षण विकसित करण्यात त्यांचा सहभाग आहे. तसेच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट, ICICI फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, ARCH यांसारख्या अनेक NGOच्या द्वारे देशभर विविध ठिकाणी शालेय शिक्षण, गणित व विज्ञान यावर त्यांनी शिक्षक प्रशिक्षण दिले आहे. तसेच लोकसत्ता, सकाळ या वृत्तपत्रातून तसेच चकमक, संदर्भ, ऑर्बिट इत्यादी मासिकांसाठी विज्ञान, गणित व पर्यावरण या विषयांवर विपुल असे सरांचे लेखन आहे. नोवाविया एज्युकेशनल टूल्स या कंपनीचे संस्थापक व संचालक. या कंपनीद्वारे गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल वगैरे विषयांवरील नाविन्यपूर्ण खेळ व शैक्षणिक साधनांची निर्मिती करण्यामध्ये सरांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षण क्षेत्रातील कामाबाबत मंथन फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा 2016-18 सालचा जीवन गौरव पुरस्कार सरांना मिळालेला आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईतर्फे आपले खूप खूप अभिनंदन सर. आणि आजच्या आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचा परिचय करण्याची संधी मला दिली याबद्दल वैशाली काकडे मॅडम आपले आभार. धन्यवाद परब मॅडम. मंडळी, आपण सारे पाहत आहोत, अनुभवत आहोत. कोरोनामुळे जग ठप्प झाले होते, पण शिक्षण क्षेत्र मात्र सुरळीत चालू आहे आणि याचं बरंच श्रेय जातं टेक्नॉलॉजीला, अर्थात विज्ञान. आणि म्हणूनच की काय असं म्हटलं जातं, प्रगतीच्या युगात विज्ञानाला स्थान, प्रगतीच्या युगात विज्ञानाला स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमारंभी व्हावे प्रास्ताविकाचे ज्ञान. मी प्रास्ताविकासाठी विनंतीपूर्वक आमंत्रित करते माननीय मनीषा पवार मॅडम. थँक्यू वैशाली. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या मंचावर सर्व उपस्थितांचं, सर्व दर्शकांचं, सर्व गणित प्रेमींचं आणि मुख्य म्हणजे आजचे आपले जे पाहुणे आहेत श्री अमोद कारखानी सर यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज 22 जुलै म्हणजेच 22 आणि जुलै महिना म्हणून 7, तर 22/7. तर आजच्या दिवशी आज आपण प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या मंचावरून पाय अप्रॉक्सिमेशन डे ह्या विषयी अधिक माहिती घेण्यासाठी एक वेबिनार आयोजित केलेला आहे आणि या वेबिनारच्या माध्यमातून आपणा सर्वांना ह्या स्थिरांकाविषयी अधिक माहिती मिळणार आहे.
मला आमच्या दर्शकांना सांगायला आवडेल आणि आजच्या वक्त्यांनाही सांगायला आवडेल की प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या मंचावरून नेहमीच अधिकाधिक असे शैक्षणिक उपक्रम साजरे केले जातात. अनेक वेबिनार मालिकांमधून विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत ही ज्ञानगंगा वाहती ठेवली जाते. प्रादेशिक विद्या प्राधिकरणामार्फत अनेक शैक्षणिक उपक्रम जे आहेत त्यामध्ये सध्या चालू असलेला कथा सरिता, व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा, वर्षा प्रकल्प हे सध्या चालू असलेले उपक्रम आहेत आणि वेळोवेळी असे येणारे जे दिनविशेष आहेत ते देखील प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या मंचावरून साजरे केले जातात. आजच्या दिनाचं औचित्य साधून आज आपण याच विषयाशी संबंधित ही आजची वेबिनार आपण सुरू करत आहोत. तत्पूर्वी मला सांगायला असं आवडेल की पाय हा एक स्थिरांक आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्स्टंट असं म्हणतो. आणि गंमत म्हणजे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पायच्या वाट्याला, गणितातील पायच्या वाट्याला वर्षातून 2 दिवस आलेले आहेत. पहिला दिवस आहे 14 मार्च आणि दुसरा आहे 22 जुलै. आता 14 मार्च अशासाठी की स्थिरांक पाय हा स्थिरांकाचं गुणोत्तर जे आहे ते 22 सप्तमांश आहे आणि त्याला दशांश अपूर्णांकाचं रूप दिलं असता संक्षिप्त रूपात त्याला 3.14 मध्ये व्यक्त करतात, 3.14 मध्ये दर्शवतात. अर्थात ती अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, कारण त्याची अचूक व्हॅल्यू कोणीही काढू शकलेलं नाहीये, कारण हा अनावर्ती दशांश अपूर्णांक आहे आणि म्हणून त्याचा शेवट कुठेच होत नाहीये, ह्या भागाकाराचा शेवट कुठेच होत नाहीये. म्हणून 3.14 जे 14 मार्च हा एक दिवस ह्या स्थिरांकासाठी दिलेला आहे आणि आजचा हा दिवस 22 जुलै जे गुणोत्तर आहे 22 सप्तमांश त्यासाठी म्हणून हा दिलेला आहे. दर्शकांना आणि विद्यार्थ्यांना माहितीच असेल की पाय हा स्थिरांक कुठून आलेला आहे, तर वर्तुळाच्या परिघाचं, वर्तुळाच्या व्यासाशी असलेलं जे गुणोत्तर आहे त्याचं अंतिम स्वरूप 22/7 येतं आणि त्याला भाग दिल्यास 3.14 आणि पुढे अशा अगणित अशा संख्या येतात. आणि म्हणून आजचा दिवस आपण पाय अप्रॉक्सिमेशन डे म्हणून साजरा करतो. ह्या पाय व्हॅल्यूचं जर दैनंदिन जीवनातील महत्व सांगायचं म्हटलं तर लाईट वेव्हचं स्टडी करण्यासाठी, म्हणजे प्रकाशाची जी किरणं असतात ते प्रकाश किरणं सुद्धा लाटांच्या स्वरूपात असतात, लाईट वेव्हज. त्यानंतर साऊंड वेव्हज, रिव्हर बेंड्स म्हणजे नद्यांची वळणं कशी आहे, किंवा डोंगर आणि दऱ्यांचा अभ्यास, स्पेस शिफ्ट मध्ये, अशा विविध क्षेत्रामध्ये ह्या पायचा उपयोग आहे. आणि गणित आणि भौतिकशास्त्र यासोबतच स्पेस सायन्स आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या पाय ह्या स्थिरांकाचं फार महत्व आहे. आर्किमिडीजने साधारणतः सुमारे 3600 वर्षापूर्वी ह्या पाय ह्या स्थिरांकाचा पहिल्यांदा जगासमोर हा स्थिरांक आणलेला आहे आणि त्यानंतर त्यावर विविध प्रकारचा अभ्यास झालेला आहे. तर ह्या स्थिरांकाचा जितका अभ्यास करावा तितकं त्याविषयीचं कुतूहल वाढत जातं आणि म्हणूनच आज प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या मंचावरून सर्व गणित प्रेमींसाठी, सर्व अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा विशेष कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला जात आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय आमोद कारखानीस सर आपल्याला ह्या स्थिरांकाविषयी अशीच अधिक रंजक, रोचक आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगणार आहेत. आपण दर्शक, विद्यार्थी, गणित प्रेमी, शिक्षक त्यांना प्रश्नही विचारू शकता. त्यांच्या सत्राच्या शेवटी तुम्ही त्यांना प्रश्न नक्की विचारू शकता आणि याविषयीचं आपलं कुतूहल जे आहे त्याबद्दल माहिती मिळवू शकता. तर मी अधिकचा वेळ न घेता मी इथे थांबते आणि पुढील सूत्र आमच्या सूत्रसंचालिका वैशाली मॅडमकडे देते. धन्यवाद. धन्यवाद माननीय पवार मॅडम, ज्याची आपणा सर्वांना उत्सुकता आहे आजचे मार्गदर्शन. तिकडे वळण्यापूर्वी मला आवर्जून इथे नमूद करावं असं वाटतं की आपण सरांचा परिचय पाहिला, ऐकला आणि त्यातून सरांच्या कर्तृत्वाची, समाजाप्रती भावनेची असणारी जी धडपड आहे ती आपल्या लक्षात येते. आणि हे करत असताना जीवनात अनेक
निराशेचे आशेचे प्रसंग येतात, पण विचाराचा पाया भक्कम असणारी माणसं विरळाच. असेच पाया भक्कम असणारे माननीय अमोद कारखानीस आज आपल्याला गणितातील पाय बद्दल सांगणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यांची उत्सुकता जास्त ताणून न धरता मी सरांकडे वळते आणि सरांना विनंतीपूर्वक या मंचावर आमंत्रित करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. माननीय अमोद कारखानीस सर. हो सर. आतापर्यंत आधी प्रास्ताविक केला त्याप्रमाणे आज 22 जुलै म्हणजे 22/7, 22 सप्तमांश. आपण लिहिताना 22 आणि मग ऑब्लिक 7 असं लिहितो, त्यामुळे 22 सप्तमांश. आणि 22 सप्तमांश म्हणजे पाय असं आम्हाला लहानपणापासून, म्हणजे अगदी शाळेत पहिल्यांदा परिघाचं सूत्र पाठ करायला सांगितलं तेव्हापासून पायची ओळख झालेली आहे. आणि तेव्हा 22 सप्तमांश असंच आम्हाला सांगितलं. बऱ्याच दिवसांनी मला कळलं की 22 सप्तमांश ही काय पायची खरी व्हॅल्यू नाही. मग पायची खरी उपस्थितांमध्ये काही शिक्षक आहेत, काही विद्यार्थी पण आहेत, त्यामुळे मला माहित नाही ह्या दोन्हीचा बॅलन्स कसा साधायचा. परंतु मी असं करणार आहे की पायची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढली आहे, त्याचा इतिहास हे सांगता सांगता जे काही आपल्या शालेय गणितातले शिकवण्याचे पॉइंट्स येतात ते कसे सोपे करून सांगता येईल याबद्दलही मी थोडा बोलत राहीन. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना कदाचित हे अजून झालं नसेल तर तेही थोडंफार समजेल, आणि शिक्षकांना देखील गणित ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग करून कसं सांगता येईल याबद्दलही थोडंसं मार्गदर्शन होईल. मी स्क्रीन पाय या संकल्पनेची ओळख आपल्याला आता म्हणल्याप्रमाणे परिघ या सूत्रापासून होते. परिघाचं सूत्र काय? पाय गुणिले व्यास बरोबर परिघ. म्हणजे वर्तुळापासूनच या पायची सुरुवात होते. वर्तुळाचा हा एक गुणधर्मच आहे. ऍक्च्युली वर्तुळ किंवा चाकाचा शोध ही माणसाच्या प्रगतीच्या इतिहासाचा अत्यंत मोलाचा शोध आहे. त्यामुळे वर्तुळाचा अभ्यास तेव्हापासून सुरू झाला आहे. आणि चाक म्हणलं की किती मोठं चाक, किती लहान चाक. आपण वर्तुळ म्हणलं तर हे एक वर्तुळ आहे आणि हे पण एक वर्तुळ आहे. यातलं मोठं वर्तुळ कुठलं? तुम्ही पटकन सांगाल हे मोठं आहे. हे मोठं कसं? हे पण यातलं मोठं कुठलं? तेच मोठं आहे. पहिल्या कोणीही सांगेल. अजून एक ट्राय करूया. या दोन्हीतलं मोठं वर्तुळ कुठलं? पटकन ना. का नाही येते पटकन सांगता आपल्याला? आणि यातलं मोठं नेमकं कोणतं आहे हे कसं सांगणार? मग मोठं वर्तुळ म्हणजे काय इथपासून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. मग हे वर्तुळ किती मोठं आहे? तर आपण म्हणतो की एवढं मोठं आहे, एवढं. म्हणजे या वर्तुळात जर आपण अशा आडव्या लाईनी काढायला सुरुवात केली, जी लाईन असेल त्याला आपण वर्तुळाचा, पुन्हा एकदा सांगतो,
आपल्याला या दोन वर्तुळाच्या या वर्तुळातलं मोठं कुठलं हे बघायचं आहे. हे असं नजरेला पटकन कळत नाहीये. मग आपण काय करू शकतो? तर वर्तुळाचा आकार किंवा वर्तुळाचा साईज असं म्हणायचं असेल आपल्याला आपल्या साध्या भाषेत, उगाच गणिताच्या भाषेत जाऊया नको आधी. तर आपण काय म्हणणार? तर वर्तुळाचा साईज हा एवढा एवढा आहे असं आपण म्हणणार. म्हणजे काय? तर समजा मी वर्तुळावर अशा आडव्या 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 रेघा मारल्या, तर ह्याच्यात सर्वात मोठी जी रेघ मारता येईल ती म्हणजे वर्तुळाचा आकार असं आपण म्हणतो, वर्तुळाचा साईज असं आपण म्हणतो. म्हणून हे वर्तुळ आणि हे वर्तुळ याच्यामध्ये फरक करताना आपण म्हणणार की सर्वात मोठी लाईन माझी ही असणार आहे आणि या वर्तुळासाठी ही सर्वात मोठी लाईन असणार आहे. हे झालं आपल्या साध्या भाषेत बोलायचं. परंतु साध्या भाषेत बोलताना ना खूप लांब लचक बोलावं लागतं, की असं दरवेळेस सांगायला आडव्या आडव्या लाईनी काढल्या. असं धरलं तर काय हो, उभ्या उभ्या लाईनी काढल्या तरी पण होईल का? तिरकं धरलं तर काय, तिरक्या तिरक्या लाईन काढल्या तरी होईल का? साध्या भाषेत बोलताना हे असं खूप काय काय बोलावं लागतं. म्हणून गणिताच्या भाषेमध्ये आपण ते संक्षेप मध्ये बोलू शकतो, की आपण असं म्हणतो आता आता ही जी कुठली वर्तुळाच्या एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूला काढलेली कुठल्याही लाईनीला एक नाव दिलंय आपण. ते नाव आहे जीवा. मग आता सोपं झालं बोलणं. वर्तुळातली सर्वात मोठी जीवा. आता या दोन वर्तुळाला आम्ही सगळ्या जीवा काढल्या, तर त्याच्यात सर्वात मोठी जी जीवा असेल त्यांची कंपॅरिझन करणार आणि मग म्हणणार हे वर्तुळ मोठं का हे वर्तुळ मोठं. आता सर्वात मोठी जीवा याला देखील आपण एक नाव देऊ. दरवेळेस सर्वात मोठी असं कुठं बोलत बसायचं. आणि त्याचं नाव आहे व्यास. म्हणजे मग आता बघा कंपॅरिझन कशी करायची. हे वर्तुळ मोठं का हे वर्तुळ मोठं हे ठरवण्यासाठी माझी डेफिनेशन सोपी झाली. आता ज्या वर्तुळाचा व्यास मोठा ते वर्तुळ मोठं. गणितातली ही पहिली संकल्पना व्यास वर्तुळाबाबतची. मग व्यासाच्या निम्म म्हणून अजून एक आपण शब्द वापरतो त्रिज्या म्हणून. सध्या आपल्याला त्या शब्दाची गरज नाही. पण या व्यासाची अजून एक गंमत आहे आपल्याला बघायची. समजा मी हा सर्कल असा फोल्ड केला, बरोबर 2 भाग झाले बघा. आणि ही सर्वात मोठी जीवा आहे आणि म्हणजेच हाही व्यास आहे. पण असा फोल्ड करायच्या ऐवजी मी समजा असा फोल्ड केला तर चाकाचा शोध इथपासून वर्तुळाचा अभ्यास करायला सुरुवात झाली. त्यामुळे वर्तुळ म्हणजे चाकच असं समजून बराचसा अभ्यास झाला. मग चाक म्हणजे काय? चाक पुढे जाणार ना. मग किती मोठं चाक हवं, म्हणजे किती व्यासाचं चाक हवं. मग एका फेऱ्यामध्ये किती पुढे जाईल. एक हे असं गोल फिरवलं तर किती पुढे जाईल. याला एक नवीन शब्द द्यायला पाहिजे आणि तो शब्द आहे परीघ. मग वर्तुळाचा परीघ आणि वर्तुळाचा व्यास हे दोन शब्द आपल्याला कळले. या दोन्हीचं रिलेशन काय आहे करून बघता येईल. गंमत अशी आहे की मला शाळेमध्ये असताना हे असं कोणीच सांगितलं नाही. वर्तुळाचा परीघ नुसतं सूत्र सांगितलं. वर्तुळाचा परीघ म्हणजे 22 सप्तमांश गुणिले व्यास, पाठ करा. पण तसं करायची गरज नाही. आपण
हे सूत्र शोधून काढू शकतो. आणि शोधून काढलं ना तर जास्त मजा येते. त्यामुळे माझं शिक्षकांना असं आवाहन आहे की गणित शिकवताना मुलांना सूत्र आधी देऊ नका. मुलांना सूत्र शोधून काढण्यासाठी काहीतरी कृती करता येईल. आपण एखादी कृती करून बघूया, हे सूत्र आपल्याला शोधता येतंय का. गंमत काय आहे की आपण जर वेगवेगळ्या आकाराची सर्कल्स किंवा वर्तुळ घेतली आणि त्यांचे परिघ आणि व्यास बघितले आणि त्यांचा भागाकार केला तर उत्तर नेहमी एकच येतं. करून बघूया. ठीक आहे. एक मिनिट. पटकन रिकॅप करूया. वर्तुळाची ही आपल्याला आपण ऐकलेली नेहमीची डेफिनेशन. आपण वेगवेगळ्या वर्तुळाकृती गोष्टी वापरून पायची किंमत काढणार आहोत. त्यासाठी या ताटाचं आपण करून बघूया. आपल्याला ताटाचा व्यास आणि परिघ काढायचा आहे. हा, आता गंमत म्हणजे या ताटाचा केंद्रबिंदूच आपल्याला माहिती नाहीये. मगाशी आपण केंद्रबिंदू काढण्यासाठी फोल्ड केल्या होत्या गोष्टी. मग आता काय करता येईल जरा बघा. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. म्हणून आपण एका कोपऱ्यात आधी एक खूण करूया आणि बघूया. या बिंदूपासून समोर जास्तीत जास्त अंतर कुठे आहे? आता या बिंदूपासून समोर जास्तीत जास्त अंतर कुठे आहे ते बघूया. आपण टेप पुढे मागे करून बघितलं आणि हे अंतर आलं 31 सेंटीमीटर. म्हणजे एक फेरा. आपण खूण केलेल्या बिंदूपासून एक फेरा पूर्ण करणार आहोत आणि ते अंतर मोजणार आहोत. आपण बघितलं ताटाचा परिघ होता 97.30 सेंटीमीटर आणि व्यास होता 31 सेंटीमीटर. ताटाचा परिघ आपण बघितला 97.3 होता, तो व्यास आहे 31. आता दोन्हीचा भागाकार करूया. अशा रीतीने आम्ही प्रयोग करून बांगडी, बशी, ताट, परात अशा आपल्या काही गोष्टींचा व्यास आणि परिघ मोजला आणि आम्हाला ही उत्तरं आली आहेत. 3.16 आलाय, 3.138 आणि 3.14. आता तर तुम्ही म्हणालात की ते कॉन्स्टंट असतं, पण आमचं तर नाही आलं तसं. मग आहे का नाही मित्रांनो? ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. इथे एक
आपल्या मेजरमेंट मधली एक गंमत आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण व्यास आणि परिघ मोजला, ती मोजताना थोडीफार इनॅक्युरसी तर आली असणारच आहे, आणि त्या इनॅक्युरसीमुळे आपली पायची किंमत थोडीफार कमी जास्त झाली. आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की माझं बांगडी ही जी बांगडी आहे छोटी, तिचं हे मोजताना, सॉरी, ऐकू येत आहे माझं बोलणं? हॅलो, आवाज येतोय तुमचा. येतोय? मध्ये मध्ये आवाज जातो मध्ये मध्ये. हा, ते नेटवर्कमुळे थोडंसं फ्रीज होतं काही सेकंदांसाठी, पण ते होतंय, क्लिअर होतंय सर. तर या बांगडीचा व्यास आणि परिघ मोजल्यावर माझं उत्तर 3.16 आलंय, पण परातीत मला जी पायची व्हॅल्यू आहे त्याच्या जवळपास गेलो बघा मी. लक्षात घ्या, बांगडी छोटीशीच आहे, तिचा व्यासही 6 सेंटीमीटरच आहे, परिघ 19च आहे. परातीत परिघ बघा 114 सेंटीमीटर आहे. समजा माझी मोजताना एखादा मिलीमीटर 1-2 मिलीमीटरची चूक झाली, तर ती 19 सेंटीमीटर मधले 1-2 मिलीमीटर आणि 114 सेंटीमीटर मधले 1-2 मिलीमीटर याच्यामध्ये खूप फरक पडणार आहे, बरोबर? आणि आपण मोजणार कसे? आपण पट्टीने मोजणार. फुटपट्टीवर आपण कमीत कमी किती अंतर मोजू शकतो? फुटपट्टी जरा बघून, जरा फुटपट्टीकडे नजर टाका. फुटपट्टीमध्ये काय काय असतं? सेंटीमीटरचे खूण असते, आणि प्रत्येक सेंटीमीटरच्या खुणेमध्ये आणखीन 10 खुणा असतात, ते म्हणजे मिलीमीटर. त्या मिलीमीटरच्या मध्ये काही असतं का हो? नसतं. मग गंमत अशी आहे की आपण कमीत कमी हे 1 मिलीमीटरच मोजू शकतो. याला आपण म्हणतो लिस्ट काउंट किंवा न्यूनतम माप. मेजरमेंट घेताना आपलं न्यूनतम माप किती आहे याचं आपल्याला शोधून काढायला लागतं, तरच आपलं हे ॲक्युरेट येईल. म्हणून बांगडी आणि परात याच्यामध्ये आपल्याला हा मोठा फरक होईल. परातीच्या ऐवजी जर मी एखादा बैलगाडीचं चाक वापरलं असतं ना, तर मला जास्त ॲक्युरेट मिळालं असतं. परंतु हे असं मोजून ऍक्च्युअल पायची किंमत अशी मोजून काढायला मर्यादा आहे. म्हणून लोकांनी विचार केला की मोजण्यापेक्षा मी काहीतरी पद्धतीने भूमितीने काढू शकतो का? साधारणपणे मला वाटते 3-4 हजार वर्षापूर्वी आर्किमिडीजनी पायची किंमत शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. गंमत अशी आहे की आर्किमिडीजच्या काळाच्या आधी भारतामध्ये पण पायची किंमत शोधण्याचे प्रयत्न बरेच झालेले होते. भारतीय गणित आर्किमिडीज पेक्षा जास्त प्रगत होतं. आपण त्याच्याकडे थोड्या वेळाने येऊया. आर्किमिडीजनी पायची किंमत शोधण्यासाठी काय आयडिया लढवली? तर ही समजा मला सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे परिघ तर काय मोजता येत नाही, परंतु मी त्याच्यामध्ये असा एक चौकोन काढला, तर त्या चौकोनाच्या बाजू तरी मला भूमितीने काढता येतील की नाही? येतील. पायथागोरस थेरमचा वापर करून जर मला त्रिज्या माहिती असेल तर मला बाजू काढता येईल. मग चौकोनाच्या ऐवजी जर मी षटकोन वापरला तर त्याच्याही बाजू मला काहीतरी आयडिया करून काढता येईलच. षटकोनाच्या ऐवजी मी 6च्या ऐवजी 12 अँगल असलेली बहुभुजाकृती वापरली, 12च्या ऐवजी 24 वापरली, किंवा 200 अँगल असलेली बहुभुजाकृती वापरली, तर ती अगदी त्या सर्कलला खेटून जाईल.
मग त्या बहुभुजाकृतीतल्या प्रत्येक बाजूचं जर मी अंतर काढलं, प्रत्येक बाजूची लांबी काढली आणि त्याला बाजूंनी गुणलं, तर मी हळूहळू परिघाच्या जवळ जवळ जात जाईल. पण आता हे काढणं तसं काय सोपं नव्हतं बरं का. पायथागोरसचा थेरम वापरायचा म्हणजे वर्ग. आठवतोय पायथागोरसचा थेरम? बाय द वे, पायथागोरसचा थेरम पायथागोरसच्या 200 वर्ष आधी आपल्याकडे भास्कराचार्यांनी शोधून काढला, म्हणून आम्ही त्यांना भास्कराचार्य थेरमच म्हणतो. एनिवे, तो वेगळा मुद्दा. तो थेरम काय आहे? कर्णवर्ग बरोबर दोन्ही भुजांच्या वर्गांची बेरीज. पण म्हणजे मग वर्ग काढा, मग त्यांची आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे वर्गमूळ घ्या. खूप कटकटीचं काम आहे. तरी सुद्धा आर्किमिडीजनी खूप लढाई लढली त्यांनी, आणि त्याच्यानंतर युरोपमध्ये पुढचे 100-200 वर्ष या पद्धतीने लोकांनी काढून अगदी 200च्या जवळपास अँगल असलेल्या बहुभुजाकृतीतून त्यांनी पायची किंमत शोधण्याचा प्रयत्न केला. आपण जरा ह्याच्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने बघूया, कारण आपल्याला त्रिकोणमिती किंवा ट्रिग्नोमेट्रीची माहिती आहे. या समोरच्या आकृतीत तुम्हाला दिसतंय मी एक थीटा काढलेला आहे. मग हा साइन थीटा काय असेल? साइन थीटा म्हणजे लाल बाजूचं निम्म्या भागिले त्रिज्या. जर मला साइन थीटा एखाद्या, आता ही षटकोन आहे, म्हणजे षटकोन असल्यामुळे हा थीटा किती येईल? षटकोन आहे म्हणजे 6 त्रिकोण, 360 भागिले 6 म्हणजे 60, त्याचा निम्मा म्हणजे 30. म्हणजे जर आपल्याला साइन 30 माहिती असेल ॲक्युरेटली, तर मला ही बाजू काढता येईल. याच्या दुप्पट ही बाजू आणि याच्या 6 पट षटकोनाचा परिघ. मग 6च्या ऐवजी जर 12 धरलं तर हा जो 30 अंशाचा कोन आहे त्याच्याऐवजी 15 अंशाचा होईल. साइन 15 माहिती असेल तर मला तेही काढता येईल. म्हणजे साइन टेबल जर मला चांगलं माहिती असेल तर आता साइन टेबलच कसं काढणार? आर्किमिडीजच्या काळामध्ये त्यांच्याकडे त्रिकोणमिती अशी प्रगत झालेली नव्हती, परंतु भारतामध्ये त्रिकोणमिती खूप प्रगत झाली होती. भास्कराचार्यांनी 3ऱ्या-4थ्या डेसिमल पर्यंत साइन टेबल शोधून काढली होती. आणि साइन टेबल वरून किंवा साइन थीटा वरून आपल्याला पाय व्हॅल्यू काढता येईल. आणि साइन ची ॲक्युरेट व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एखाद्या सिरीजचा वापर करता येईल. हा विचार पहिल्यांदा भास्कराचार्यांनी मांडला आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, ज्या आपण साइनला ज्या आणि कोज्या असे शब्द आहेत आपल्याकडे, साइन आणि कॉस, यांच्या व्हॅल्यूज काढायचे प्रयत्न केले जात होते. त्याच्यामधले सर्वात महत्वाचे म्हणजे एनिवे, हे बघा, 2000 साइड्सच्या पॉइंट वरनं जर जेव्हा कॅल्क्युलेट केलं तर साइनची पायची व्हॅल्यू 5 डेसिमल पर्यंत ॲक्युरेट काढलेली आहे. आता मी तुम्हाला सांगणार होतो भारतामधल्या प्रयत्नाबद्दल, पण त्याच्या आधी जरा 1 मिनिट पॉज घेऊन आणखीन एक मुद्दा आहे तो बघूया. आर्किमिडीजच्या काळात तुम्हाला माहिती आहे, आपण असं म्हणतो की भारतामध्ये गणित खूप प्रगत होतं. भारताने शून्याचा वगैरे शोध लागला. आपण खूप वेळा म्हणतो आपण भारतीय गणित खूप महान होतं, पण एक्झॅक्टली ते महान काय होतं हे आपल्याला थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. भारताने शून्याचा शोध लावला हे जरा थोडंसं गडबड आहे. भारतीय लोकांनी
आपल्याला आपण जे स्थानिक किंमत असलेलं सध्या आपण ज्या पद्धतीने लिहितो त्या लिहिण्याच्या पद्धतीत शून्य वापरायला सुरुवात केली. स्थानीय मान असतं एखाद्या गोष्टीला, हे भारतीयांनी आणि चिनी गणितज्ञांनी वापरलं आणि ही जी 10 आकड्यांची आपली सिस्टीम आहे ती भारतीयांनी वापरायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ती युरोपमध्ये गेली. तुम्हाला माहिती आहे का, आकड्यांना अरेबिक भाषेमध्ये काय म्हणतात? हिंदसे, म्हणजे हिंद कडून आलेले. आणि हे हिंदसे नंतर युरोपियन लोकांनी आत्मसात केले आणि भारतीय दशमलव पद्धतीचा वापर केला. परंतु आर्किमिडीजच्या काळात तसं नव्हतं. त्यामुळे आर्किमिडीजनी जी काय सगळी लढाई लढली त्यांनी तो अपूर्णांकाचा मध्येच उत्तर काढत राहिला. आर्किमिडीजनी पहिल्यांदा म्हणून 22 सप्तमांश आकडा मला वाटते 500 काहीतरी भागिले काहीतरी असा एक जास्त ॲक्युरेट हे काढलेला होता. त्यामुळे 22 सप्तमांश हा पायचं पहिलं अप्रॉक्सिमेशन जे आर्किमिडीजनी काढलं त्याला 22 सप्तमांश हे अप्रॉक्सिमेशन काढलं, म्हणून आपण आजच्या दिवसाला पाय अप्रॉक्सिमेशन डे म्हणतो. परंतु पायची व्हॅल्यू 22 सप्तमांश नाहीये, ते अप्रॉक्सिमेशन आहे. पायची व्हॅल्यू दशांशात काढत जातो. आता 22 सप्तमांशाचं दशांशात रूपांतर करता येईल का? येईल. थोडस दशांशात रूपांतर म्हणजे काय ही पण कन्सेप्ट जरा आपण नजरेखाली घालूया. एखाद्या फ्रॅक्शनचं किंवा एखाद्या भिन्नचं अपूर्णांकाचं दशांशात रूपांतर करता येतं आपल्याला. ही एक भागाकाराची पद्धत तुम्हाला शाळेत शिकल्या असालच. 1/4 सोपं आहे, 0.25. त्याच्यानंतर पुढे भाग जात नाही, बाकी 0 राहते. 1/3 केलं तर काय होतं? 1/3 दशांशात रूपांतर करताना दरवेळेस बाकी 3च राहते आणि त्याला 3नीच भाग जातो, बाकी 1 राहते. पुन्हा आपण 0 घेतो, त्याला 3नी भाग जातो, पुन्हा बाकी 1 राहते. त्यामुळे 3 3 3 3 येत राहतं आणि असं ते 3 कितीही वेळ येत राहील. तसंच 1 सप्तमांशाचं केलं ना तर हे इथं दाखवलंय तसं येतं. 1 4 2 8 5 7, पुन्हा 1 4 2 8 5 7, पुन्हा 1 4 2 8 5 7. याला आपण म्हणतो सायकल रिपीट होते, आवर्ती आहे. परंतु काही आकडे असे आहेत ज्याच्यामध्ये असं काही रिपिटिशनच नाही. बाय द वे, कुठल्याही अपूर्णांकाचं हे 1/3 सारखं तरी होईल, 1/4 सारखं तरी होईल किंवा 1 सप्तमांश सारखं तरी होईल. त्याचं दशांश रूप पूर्ण येईल किंवा काही ना काही पॅटर्न घेऊन रिपीट होत राहील. परंतु काही आकडे असे आहेत ज्यांच्यात कधीच हे रिपीट हॅलो, हा हा बोला सर. तशाच पद्धतीचा आणि आहे आपला पायही आहे. तर या पायची किंमत किती दशांशापर्यंत काढता येईल? 14व्या शताब्दीत माधवाचार्यांनी याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी पायची किंमत 3.14592653 एवढी इतकी अॅक्युरेटली काढली होती. माधवाचार्यांनी पायची सिरीज काढण्यासाठी त्रिगोनोमेट्रीचा वापर केला. त्यांचं सूत्र होतं π/4 = tan inverse 1. आता हे कसं काढलं त्यांनी, याच्यासाठी इंटिग्रल कॅल्क्युलस थोडं घ्यावं लागतं, त्याच्यात आपण जाणार नाही आहोत. आणि ते काढताना त्यांनी खूप सोपी सिरीज वापरली, π =
4/1 वजा 4/3 अधिक 4/5 वगैरे वगैरे वगैरे. माधवाचार्यांच्या साधारण 200-300 वर्षानंतर लेबनिट्झ यांनी ही सिरीज रिइन्व्हेंट केली. सुरुवातीला वेस्टर्न इतिहासकारांना माधवाचार्यांची माहिती नव्हती, त्यामुळे या सिरीजला लेबनिट्झ सिरीज असं म्हणलं जायचं. परंतु जेव्हा माधवाचार्यांचं काम सर्वश्रुत झालं तेव्हा ह्याला माधवा लेबनिट्झ सिरीज असं म्हणलं जातं आणि आजही हेच नाव. या सिरीजनी माधवाचार्यांनी 12 दशांशापर्यंत व्यवस्थित उत्तर काढलं. जास्त टर्म्स वापरल्या तर जास्त ॲक्युरेट उत्तर याच्यानी येऊ शकतं. याच्या माधवाचार्यांनंतर इतर अनेक लोकांनी इतर अनेक पद्धतींनी पायची व्हॅल्यू काढली आहे. विटेची आहे, व्हॅलिसची आहे. माधवाचार्यांच्या 2 सिरीज आहेत, एक माधवा ग्रेरी लेबनिट्झ माधवा लेबनिट्झ सिरीज किंवा माधवाचार्यांनी त्या सिरीज मध्ये त्याच्यानंतर थोडीशी इम्प्रूव्हमेंट केली ती सिरीज. न्यूटनची एक आहे. या सगळ्यांच्या सिरीज मध्ये जितक्या आपण टर्म्स जास्त घेत जाऊ तितकी व्हॅल्यू रेट येत जाईल. याच्यानंतर माधवाचार्यांच्या परंपरेतले नीलकांत या भारतीय गणितज्ञांनी आणखीन एक सिरीज शोधून, ऍक्च्युअली सिरीज म्हणजे त्यांनी माधवाचार्यांच्या सिरीज मध्ये आणखीन एक टर्म ऍड केली आणि त्यांची जी सिरीज होती ती तुम्हाला या इथे सोनेरी रंगात दिसते आहे की त्यांनी पायची व्हॅल्यू खूप ॲक्युरेट आणि खूप जवळ जवळ आणि कमी एन मध्ये काढता येते. बरेच वर्ष त्याच्यानंतर साधारणपणे 200 डेसिमल पर्यंत पायची व्हॅल्यू हा उच्चांक मानला जायचा. त्याच्यानंतर जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा कॉम्प्युटेशन फार सोपं व्हायला लागलं आणि पायची व्हॅल्यू काढण्यामध्ये जोरदार प्रगती व्हायला लागली. 1000, 2000, 20,000 डेसिमल पायची व्हॅल्यू काढली गेली. पण साधारण 20,000 पेक्षा जास्त डेसिमल पर्यंत पायची व्हॅल्यू काढणं अवघड व्हायला लागलं. फार वेळ जायला लागला. कॉम्प्युटिंग पॉवर फार वापरायला लागली, परंतु मोठमोठ्या कॉम्प्युटरना देखील शक्य होत नव्हतं. बरेच वर्ष इथेच साधारण काही हजार, मला वाटतं 20,000 डेसिमल पाशी अडकून राहिली होती. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एका भारतीय गणितज्ञांनीच ब्रेक थ्रू दिला. ते भारतीय गणितज्ञ म्हणजे श्रीनिवास रामानुजम यांनी पायची सिरीज एक वेगळी दिली आणि या सिरीजला श्रीनिवास रामानुजम्स एक्स्ट्रीमली रॅपिडली कॉन्व्हर्जिंग सिरीज असं म्हणतात. आजपर्यंत पायच्या ज्या सिरीज काढल्यात आतापर्यंत 50-100 पद्धतीने तरी पायची व्हॅल्यू काढण्याचे लोकांनी हे काढलेले आहेत. परंतु त्यातली श्रीनिवास रामानुजन यांची जी सिरीज आहे एक्स्ट्रीमली रॅपिड असं म्हणलं जातं. आणि ही सिरीज वापरून पायची 2 लाख डेसिमल पर्यंत किंमत काढली गेली आहे. बिलियन म्हणजे 2 बिलियन म्हणजे 2 लाख नाही, 20 लाख ना. 2 बिलियन डेसिमल्स पर्यंत पायची किंमत जॅपनीज सुपर कॉम्प्युटरवरनं काढण्याचा उच्चांक झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा जास्त झाली आहे. इतके लाख डेसिमल पर्यंत काढूनही याच्यात कुठेही पॅटर्न रिपीट होताना दिसलेलं नाही. पायची अप्रॉक्सिमेट किंमत 2 लाख डेसिमल पर्यंत अचूक आज आपल्याला माहिती आहे. 2 लाख डेसिमल मी इथे दाखवत बसलो तर मला तासभर नुसता स्क्रीन रन करत बसावा लागेल. असं म्हणतात की म्हणजे ॲक्युरेट जर डेसिमल पायची किंमत आज जगात माहिती असलेल्या मॅक्सिमम डेसिमल पर्यंत काढली आणि मी जर ते 11 फॉन्ट मध्ये लिहिलं
तर 30 किलोमीटर लांब कागद लागेल मला. एनिवे, तर आज पाय अप्रॉक्सिमेशन डेच्या निमित्ताने आपण पायची अधिकाधिक किंमत कशी काढत गेली लोक हे बघितलं. पायची गरज खूप पडते. तसं म्हणलं तर हे काही लाख डेसिमल पर्यंत अप्रॉक्सिमेट किमतीची कॅल्क्युलेशन करणं शक्य नाहीये, याच्यापेक्षा जास्त, आणि याचा वापरही होत नाही. साधारण 60 ते 200 डेसिमल पर्यंत पायची किंमत ही अत्यंत ॲक्युरेट कॅल्क्युलेशनसाठी नासा सारख्या ठिकाणी वापरली जाते. ही किंमत, पायची ॲक्युरेट किंमत का आणि कशी वापरली जाते याच्यासाठी थोडंसं खगोलशास्त्र समजावून घ्यायला लागेल, परंतु ते पुन्हा केव्हा तरी. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद माननीय कारखाने सर, आपला मौल्यवान वेळ आपण इथे दिलेला आहेत आणि यापुढेही आम्ही थोडासा आपला वेळ घेऊ इच्छितो. खरं तर आमच्या समन्वयक या कार्यक्रमाच्या नम्रता परब मॅडम सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या आणि आम्ही भली मोठी लिस्ट काढली होती सर प्रश्नांची. कारण सुरुवातीला त्रिभुवन मॅडम म्हणाल्या की पाय ही कन्सेप्ट म्हणजे इतकी गुंतागुंतीची वाटत होती शालेय जीवनात, आणि आताही पण बऱ्याचशा कन्सेप्ट आपण इथे क्लिअर केलेल्या आहेत. आणि त्यासाठी पाय म्हटल्यानंतर खूप सारे प्रश्न आमच्या डोक्यात आले आणि आम्ही ते लिहून काढले आणि ती यादी इतकी भली मोठी होती. पण जेव्हा सरांकडे म्हणजे आम्ही सांगितलं की आम्ही असे प्रश्न विचारणार आहोत, तेव्हा सरांच्या बोलण्यातून असं आलं होतं की मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या शंका, तुमचे जे सगळे प्रश्न आहेत ते माझ्या लेक्चरमधून मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याची नक्कीच इथे प्रचिती आलेली आहे सर. तर भल्या मोठ्या लिस्ट मधल्या प्रश्नांच्या अगदी अवघे एखाद दुसरा प्रश्न इथे उरलेला आहे आणि त्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या कार्यालयाचे समुपदेशक श्री विनोद घोरपडे सरांना की काही 1-2 प्रश्न आहेत आपले, ते सरांना आपण विचारावेत. सर आपल्याला मार्गदर्शन करतील. ओव्हर टू यू घोरपडे सर. धन्यवाद मॅडम. सर नमस्कार. नमस्कार. हा सर, खरं म्हटलं तर आता जसं वैशाली मॅडमने सांगितलं की पाय ही जी कन्सेप्ट आहे थोडीशी गुंतागुंतीची आहे. मग त्या अनुषंगानं बरेचसे प्रश्नांची मालिकाच तयार करून ठेवली होती की बाबा आपल्याला खूप काही शंका आहेत. तर बरेचसे प्रश्न काढले होते, जवळजवळ 14 ते 15 प्रश्न काढले होते. पण सर सांगायला आनंद वाटेल की तुमचं एवढंसं छान म्हणजे कमी वेळेत अगदी छान पद्धतीने आपण या ठिकाणी समजावून सांगितलं. तर जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला सर्वांना, शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, आम्हाला सर्वांना मिळालेली आहेत. पण तरी देखील एक प्रश्न मला थोडासा विचारावासा वाटतो सर, की आधुनिक जगात अर्थात संगणकीय युगात पायचा संदर्भ उच्च शिक्षणात घेतला जातो का सर? जर काही उदाहरणाच्या अनुषंगाने जर समजावून सांगता आलं तर बरं होईल सर. पायचा संदर्भ आम्हाला उच्च शिक्षणात पदोपदी लागतो. ओके. गंमत काय आहे, 2 गोष्टींमध्ये पायची गरज पडते. एक म्हणजे जिथे जिथे वर्तुळ येतं तिथे तिथे वर्तुळाचा परिघ, क्षेत्रफळ किंवा स्फिअरचं सरफेस, स्फिअरचं जिथे वर्तुळ लागतं तिथे तिथे, म्हणजे केवळ वर्तुळ, द्विमितीय वर्तुळ नाही तर स्फिअर सुद्धा, स्फिअरचं व्हॉल्यूम म्हणजे आकारमान किंवा स्फिअरचा सरफेस एरिया हे काढताना आपल्याला पाय लागतं. त्यामुळे वर्तुळ आणि स्फिअर जिथे जिथं आम्हाला विज्ञानात लागतं तिथे तिथे पाय हे येणारच. सिलेंडर आणि कोन. एक मिनिट. याच्याशिवाय दुसरं म्हणजे त्रिकोणमितीमध्ये जेव्हा आपण साइन आणि कॉस वापरू तेव्हा आम्हाला पुन्हा पायची गरज पडणार आहे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ज्याला आम्ही पिरियोडिसिटी म्हणतो, म्हणजे जिथे जिथे आवर्तन आहे आता किंवा लंबक आहे, म्हणजे लंबकामध्ये कसं इकडून असं आवर्तन होत असतात, त्या सगळ्यांच्या कॅल्क्युलेशन मध्ये पायची गरज पडते. त्यामुळे साधं अगदी फ्रिक्वेन्सी आपल्या काय म्हणायचं मायक्रोवेव्ह मध्ये अगदी आमचं बेसिक इक्वेशन आहे, त्याच्यासाठी ओमेगा वापरतो, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय. तिथपासून आम्हाला सतत पाय लागत असतो. किंवा आणखीन एक विज्ञानातलं महत्वाचं
समीकरण आहे कुलम्स लॉ. दोन चार्ज एकमेकांना काय पद्धतीने अट्रॅक्ट करतील त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला पायची गरज पडते. याच्याशिवाय स्पेस सायन्स मध्ये तर पाय लागतोच, कारण सर्व ग्रह, सर्व आकाशातल्या सर्व गोष्टी हे वर्तुळाकृती किंवा एलिप्टिकली मूव्ह होत असतात. त्यामुळे त्यांची कुठलीही ट्रॅजेक्टरी काढायची म्हणलं तरी पायची गरज पडतेच. याशिवाय आणखीन एक अत्यंत महत्वाचं इक्वेशन आहे जे क्वांटम मेकॅनिक्स मधला बेसिक आहे, ते म्हणजे हायझेनबर्ग्स अनसर्टन्टी प्रिन्सिपल. त्याच्यामध्ये देखील पायची व्हॅल्यू लागते. मग ही काही बेसिक म्हणजे कुलम्स लॉ काय किंवा ओमेगाची डेफिनेशन काय किंवा हायझेनबर्गची हे काय, ही सगळी अत्यंत मूलभूत इक्वेशन्स आहेत. आणि सारं क्वांटम मेकॅनिक्स हायझेनबर्गच्या अनसर्टन्टी प्रिन्सिपलवर पुढे डेव्हलप झालंय. त्यामुळे मग या बेसिक एका इक्वेशन मध्ये पाय वापरल्यामुळे पाय पदोपदी वापरला गेला जातो. धन्यवाद सर. खूप घोरपडे छान, सर, सर. काही हा, प्रश्न खूप आहेत छान. का अजून? हा आहे सर, खूप छान सर. आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो सर, की पायचे मूल्य 22 सप्तमांश किंवा 3.14 आहे, तर त्यापैकी नेमके कोणते मूल्य घ्यावे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये बराचसा गोंधळ उडतो. तर सर याबाबत आपण काय सांगाल? ते तुम्ही गणित कसं करताय याच्यावर अवलंबून आहे. जर तुमचं गणित अपूर्णांकात मांडलं असेल तर 22 सप्तमांश घ्या. जर तुम्ही दशांशामध्ये गणित करत असलात, समजा तुमची रेडियसची किंमत 4.3 वगैरे अशी दशांशात असेल, तर 3.14 घेऊन काम करता येईल. अच्छा. शालेय गणितांमध्ये 2 डेसिमल पर्यंत पुरेसं आहे, परंतु जेव्हा इंजिनिअरिंगला जातो तेव्हा आम्हाला 4 किंवा 6 डेसिमल पर्यंत वापरावं लागतं. मग तिथे 22 सप्तमांश चालत नाही. अच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद घोरपडे सर. सर, खरं तर इथे जेवढे पार्टिसिपेंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, पालक आहेत, अधिव्याख्याता आहेत, उपसंचालक आहेत, शिक्षणाधिकारी आहेत आणि नंतर बरेच लोक हे पाहणार देखील आहेत. आणि प्रत्येकाला इथे ह्या कार्यक्रमासाठी आपण जे आता मार्गदर्शन केलेलं आहे, सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे, प्रत्येकाला अभिव्यक्त व्हावं असं वाटतंय. इतकं छान सखोल मार्गदर्शन झालेलं आहे आणि साहित्य सहज झालेलं आहे. अगदी घरातलं साहित्य म्हणजे आपलं ताट असेल, बांगडी असेल, तर प्रत्येकाला इथे बोलावं असं वाटतंय. पण वेळेचे पाबंदिया म्हणून आपण वेळेमुळे आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया इथे घेऊ शकत नाही. तर इथून आपण पालघरमधून आपल्यासोबत भदाणे मॅडम आहेत, तर त्यांना मी इथे आमंत्रित करते की आपण आपल्या प्रतिक्रिया थोडक्यात मांडाव्या. माननीय भदाणे मॅडम. नमस्कार सर. मी शासकीय मत्स्यव्यवसाय माध्यमिक शाळा सातपाटी इथून बोलत आहे. महत्वाचं म्हणजे आजचा हा कार्यक्रम इथे प्रचंड पाऊस असून सुद्धा आम्हाला जॉईन व्हायला मिळालं. मुलांना मी माझ्याच बरोबर जॉईन केलं आणि ही संधी मला वेळोवेळी त्रिभुवन मॅडम देत असतात. आधी मी त्यांचे आभार मानेन, त्यांच्या सहकार्यांचे सुद्धा आभार मानेन. सरांचा जो आजचा कार्यक्रम होता, मॅडम मला सुद्धा बऱ्याचशा संकल्पना स्पष्ट नव्हत्या, त्या आधीच मला कळाल्या आणि नक्कीच या कार्यक्रमातून मिळालेल्या संकल्पना माझ्या मुलांपर्यंत नक्कीच पोहोचण्याचा महत्वाचं आजच्या कार्यक्रमातून आपल्या भारतीय जे गणितज्ञ आहेत त्यांचं सुद्धा किती मोठं योगदान आहे या पाय संकल्पनेमध्ये तर अधिकच माहिती मिळाली. अगदी मी मनापासून आभार मानते रॉ टीमचे आणि कारखाने सरांचे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद भदाणे मॅडम. आपण अगदी छोट्याशा शब्दांमध्ये थोडक्यात इथे आपलं प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि यापुढे आपल्या कार्यालयाच्या समुपदेशक अर्चना जोशी मॅडम यांना मी संकलनासाठी आमंत्रित करते. नमस्कार, माझा आवाज येतोय? हो, क्लिअर येतो. सर्वांना नमस्कार. 22 जुलै पाय अप्रॉक्सिमेशन डे निमित्ताने प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित वेबिनारमध्ये माननीय श्री आमोद कारखानी सर शिक्षण तज्ज्ञ यांनी आज मार्गदर्शन केले. या वेबिनारला माननीय संघमित्रा त्रिभुवन
उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी पाय जगातील अनेक कोडी सोडविण्यासाठी वापरला जातो. पायची संकल्पना मान्यवरांनी स्पष्ट करावी ही विनंती केली आणि वेबिनारला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नम्रता परब मॅडम यांनी कारखानिक सरांचा उत्तुंग कर्तृत्वाचा परिचय करून दिला. मान्य मनीषा पवार मॅडम अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी या संस्थेमार्फत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन पायचे दैनंदिन जीवनातले उपयोग सांगितले. तदनंतर प्रत्यक्ष या वेबिनारचे जे मान्यवर आहेत त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात केली. शालेय गणितातील काही भाग शिकवताना तो कसा सोपा करून सांगता येईल तर हे शिक्षकांनी बघितले पाहिजे. तर त्यांनी ते प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. विविध दैनंदिन जीवनातल्या गोष्टी त्यांनी दाखविल्या. साध्या भाषेमध्ये बोलताना खूप बोलावं लागतं, परंतु गणिताच्या भाषेमध्ये संक्षिप्तपणे बोलता येतं. तर सरांनी ते प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितलं. तदनंतर काही वस्तूंचे व्यास आणि परिघ आणि पाय याचा सहसंबंध काय आहे ते पण त्यांनी वस्तूंद्वारे समजावून सांगितला. पण मोजण्याची जी गंमत असते त्यात कुठेतरी थोडंफार चूक होत असते. तर ते न्यूनतम असं मापच असतं जे आपण पट्टीने मोजतो. ते मोजण्यापेक्षा भूमितीने काढू शकतो का तर पायची किंमत 3-4 हजार वर्षापूर्वी आर्किमिडीजने जे अपूर्णांकात काढली ती होती 22/7. तर भारतामधील कार्याचा इतिहास देखील पायच्या बाबत जो काही इतिहास इथे घडलेला आहे तो देखील त्यांनी उलगडून दाखवला. भास्कराचार्यांनी दशांशाचे महत्व सांगत पायची किंमत सांगितली. अरेबिक भाषेमध्ये दशांशाचे कसे महत्व आहे तिथे हिंदसे म्हटलं जातं, म्हणजे हिंद कडून आलेलं. तर असा हा गौरवशाली भारताचा इतिहास पायच्या संदर्भाने त्यांनी सांगितला. दशांशाचे रूपांतर जे आहे 14व्या शतकात माधवाचार्य यांनी पायची किंमत शोधून काढली. त्यानंतर त्यांच्या प्रवासामध्ये पुढे नीलकांत यांनी 20, 21 ते 25 इथपर्यंत त्यांनी पायची किंमत शोधली. त्यानंतर कम्प्युटर युगामध्ये 2000च्या वरती पायची व्हॅल्यू काढली गेली. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी तर काही लाखापर्यंत दशांशपर्यंत याची किंमत काढणे त्यांना शक्य झाले. आणि गंमत म्हणजे आज घडीला 2 लाख डेसिमल पर्यंत पायचे किंमत काढलेली आहे. आणि एक गंमतच आहे की जर ही 11 फॉन्ट मध्ये करायची असेल, लिहायची असेल तर 30 किलोमीटर पर्यंतचा कागद याला लागेल. म्हणजे एवढं महान कार्य या पायच्या संदर्भाने आपल्या देशामध्ये घडलेलं आहे आणि विदेशात देखील याचं काम झालेलं आहे. तर आजच्या या वेबिनारमध्ये खूपच सुंदर अशी माहिती सरांनी दिलेली आहे. त्यानंतर घोरपडे सरांनी प्रश्न विचारला की उच्च शिक्षणात याचे कुठे वापर होतो, तर त्याचेही सरांनी समाधानकारक असे उदाहरण दिलेत. आणि जिथे जिथे वर्तुळ येतो तिथे तिथे याचा वापर होतो हे समजावून सांगितले. त्यानंतर भदाने मॅडमनी प्रतिक्रिया देताना ही संकल्पना त्यांना कळालेली सांगितलं आणि ती संकल्पना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेल हे सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. थँक्यू सर. एकदा परत प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईतर्फे आपले मी आभार मानते आणि माझे संकलन संपविते. धन्यवाद. धन्यवाद जोशी मॅडम. खरंच अगदी नेटवर्क पुअर असल्या कारणाने काही विद्यार्थी मित्रांचा काही भाग अगदी सुटून गेला असेल, तर आपल्या संकलनातून तो इथे स्पष्ट झालेला निश्चितच दिसत आहे. यानंतर मला इथे सांगायला आनंद होतो की आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि कार्यक्रम ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो तो आभाराशिवाय पूर्णत्वाकडे जात नाही. आणि पूर्णत्वाकडे जाण्यासाठी मी इथे आमंत्रित करते आमच्या कार्यालयाच्या मानसी भोसले विषय सहाय्यक मुंबई, आपण आभार प्रदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आज पाय अप्रॉक्सिमेशन दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रादेशिक मुंबईच्या मंचावर गणिताची पहाट उजाडली होती आणि या प्रमुख वक्ते अमोद कारखानीस यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रात्यक्षिकाद्वारे असं मार्गदर्शन केले. सर आणि आपले मार्गदर्शन हे नक्की त्यांना, शिक्षकांना आणि सर्वांनाच उपयुक्त ठरेल. आपला सर
आपण इथे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सर असं वाटत होतं की अजूनही आपलं मार्गदर्शन राहायला हवंय, पण नक्कीच आपण पुन्हा एकदा आमच्या मार्गदर्शनासाठी अशी आशा करून आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या वेबिनारसाठी यांचं देखील अतिशय मोलाचं सहकार्य लाभलं. शिल्पा मॅडम आपले सुद्धा आभार. तसंच आमच्या कार्यक्रमाच्या आयोजक की ज्या नेहमीच विविध विषयांचे आयोजित करत असतात अशा माननीय संघमित्रा त्रिपुरा, संचालक प्रादेशिक विद्या यांचे देखील मनस्वी आभार. तसेच आमच्या मार्गदर्शक नोडल ऑफिसर ऑफ माननीय मनीषा पवार मॅडम, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रादेशिक विद्याप्राधिकरण मुंबई यांचे आभार. आमच्या कार्यालयाच्या माननीय अधीक्षक मृणाल पोतदार मॅडम यांचे देखील आभार. आजच्या या वेबिनार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हातभार लावणारी आमची प्राधिकरणाची टीम या देखील मनपूर्वक आभार. तसंच आम्हाला तांत्रिक सहकार्य मला वेळोवेळी शोभा माळी मॅडम यांचं देखील मनस्वी आभार. त्याचप्रमाणे केली अशा पालघरच्या भदाणे मॅडम आपले देखील मनस्वी आभार. सर्वात महत्वाचं म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून उपस्थित असलेले काही डाएटचे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते, त्यांचे देखील. त्याचप्रमाणे या झूम मध्ये आणि युट्यूबच्या माध्यमातून ते सगळे गणितप्रेमी शिक्षक, पालक वर्ग आणि सगळे गणितप्रेमी, शिक्षणप्रेमी शिक्षक, शिक्षकांचे देखील मन आणि आभार मानतानाच मी सगळ्यांना आपल्याला एक प्रेमपूर्वक विनंती करते की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपले अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नाविन्यपूर्ण आस्वाद घेण्यासाठी आमचे प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. धन्यवाद मानसी मॅडम. आपण आभार मानतानाच अगदी लाईकचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्यामध्ये आदरणीय सर्व डाएटचे काही अधिव्याख्याता, विषय सहाय्यक देखील उपस्थित होते. मॅडमने आभार मानलेले आहेतच. पुनश्च प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईकडून सर्व डाएट अधिव्याख्याता, सर्व विषय सहाय्यक जे आता इथे रुजू झालेले आहेत, या कार्यक्रमाला ज्यांनी हजेरी लावलेली आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या सर्वांचे पुनश्च मी इथे आभार मानते. आणि आयोजक श्रीमती संघमित्रा त्रिभुवन यांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.